आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता। महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीचा फोनवरून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई पोलीसही सतर्क। महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकार सुडानं पेटलेलं, त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची। संजय राऊतांची प्रतिक्रिया। मातोश्रीवरील सुरक्षेची काळजी तुम्ही करू नका, राज्य सरकार तत्पर। फोन कॉल संजय राऊतांच्या माणसांनीच केला नसावा, संजय सिरसाट यांची राऊतांवर टीका। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार, सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। 26 जानेवारीला आझाद मैदानामध्ये जरांगेंचा मोर्चा धडकणार, आझाद मैदान आणि शिवाजी पार्क आम्हाला हवं, तिथेच आमचं आमरण उपोषण सुरू होणार, जरांगेंची माहिती। आमदार बच्चू कडू आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे या शब्दावर सविस्तर चर्चा। सरकारच्या शपथपत्रामध्ये मनोज जरांगेंनी बदल सुचवले, जरांगेंनी सुचवलेले बदल बच्चू कडू सरकारला देणार। 20 तारखेच्या आत सगळे सोयऱ्यांबाबत कायदा पारित करा, नोंदी मिळालेल्यांच्या रक्तातील सगळे सोयऱ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, तोडगा निघाला नाही तर मी देखील 20 तारखेनंतर आंदोलक होणार, जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। मंडल आयोग कुणीही रद्द करू शकत नाही, ओबीसीतून आरक्षण देणार नाही, सरकारनं आम्हाला शब्द दिला। जर सरकारनं जरांगे पाटलांच्या दबावामध्ये येऊन काही निर्णय घेतला तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू, बबनराव तायवाडे यांचा इशारा। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्ते यांची हायकोर्टात धाव, जरांगे सरकारला वेठीला धरत आहेत, सदावर्तेंचा याचिकेतून आरोप। महाराष्ट्रामध्ये जे जे चांगलं ते सगळं लुटण्याचा प्रयत्न सुरू, पैसा देऊन महाराष्ट्रावर अत्याचार सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, मराठी माणसाच्या हक्कांसाठी राज ठाकरे आक्रमक। तुमच्या जमिनी हातातून जाणार, 1 रुपयामध्ये जमीन घेऊन सरकार दलालाला 1000 रुपयात विकतं, जमिनीचा मोबदला तुम्हाला मिळतोय का, राज ठाकरेंचा मराठी बांधवांना सवाल। राज ठाकरे यांनी घेतली आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट, आप्पासाहेब धर्माधिकारी आणि कुटुंबियांकडून राज ठाकरेंचा सत्कार। उद्धव ठाकरेंची उद्या महापत्रकार परिषद, नार्वेकरांच्या निकालावर खुली चर्चा होणार, सामान्य जनतेसह विरोधकांनी देखील परिषदेला यावं, संजय राऊतांचं आवाहन। ठाकरे गट सुप्रीम कोर्टामध्ये आजच याचिका दाखल करण्याची शक्यता, विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली जाणार। निवडणुकांपूर्वी सरकार मालदीवसोबत भांडत आहे, निवडणुका जिंकण्यासाठी सैन्य नसलेल्या मालदीवसोबत वाद करत आहेत, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्ला। फडणवीसांनी 35 वर्षातील राम मंदिराचा इतिहास तपासावा, अयोध्येच्या प्रश्नावर पळून जाणाऱ्या पळपुट्यांनी आम्हाला शिकू नये, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। अयोध्येतील प्रमुख मार्गांवर झळकले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बॅनर्स, बॅनरवर मोदी रामाला वंदन करतानाचा फोटो, त्याचबरोबर बाळासाहेब आनंद दिघे, अमित शहा, जेपी नड्डा यांचाही बॅनरवर फोटो। काँग्रेसचे 2 कार्याध्यक्ष आणि 2 माजी राज्यमंत्री भाजपमध्ये येणार, मिलिंद देवरा यांच्यानंतर काँग्रेस सोडणाऱ्यांची रांग लागणार, भाजप नेते आशिष देशमुख यांचा दावा। दक्षिण मुंबई लोकसभेच्या जागेवरील दावा भाजपला सोडावा लागणार, मिलिंद देवरा शिंदे गटामध्ये गेल्यानं भाजपला दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाला सोडावी लागेल, सूत्रांची माहिती। सरकारच्या सर्व योजना शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवा, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करा, नागपूर रेशीमबाग बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा। बहुजन समाज पार्टी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार, बसपा अध्यक्षा मायावती यांची मोठी घोषणा, कोणत्याही युतीसोबत बसपा निवडणूक लढवणार नाही, मायावतींची माहिती। नाशिकच्या इगतपुरीतील आदिवासी बांधवांसोबत पंतप्रधान संवाद साधणार, जनमन कार्यक्रमामध्ये मोदी कानवई गावातील बांधवांसोबत संवाद साधणार, जनमन कार्यक्रमानिमित्त गावात मोठी गर्दी। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून रेनगरमधील गृहप्रकल्प कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा, 19 जानेवारीला मोदींच्या हस्ते 15,000 घरांच्या चाव्यांचं वाटप होणार। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा विशेष एक्सप्रेस ट्रेननं सीएसएमटी ते डहाणू प्रवास, दानवेंनी प्रवास केलेली विशेष रेल्वे तासाभरानंतर उशिरानं डहाणूला पोहोचली, डहाणू रेल्वे स्टेशनवर कार्यकर्त्यांकडून दानवेंचं स्वागत।
शंकराचार्यांनी अयोध्येमध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं, राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनीच दर्शनासाठी यावं, राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांचं आवाहन. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अवघे 7 दिवस बाकी. लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. आजपासून 22 जानेवारीपर्यंत अयोध्येमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. अयोध्येमध्ये भांड्यांची बाजारपेठ खुलली. पितळाची छोटी भांडी बाजारामध्ये दाखल. भांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी. अयोध्येमध्ये मोठ्या संख्येनं साधू महंत देखील दाखल. वीणा चौकामध्ये साधूंकडून साफसफाई करण्याचं आवाहन. संपूर्ण अयोध्या नगरी साफ करण्याचा साधूंचा संकल्प. अयोध्येमध्ये थंडीचा कडाका वाढला. थंडीपासून बचाव करण्यासाठी चौका चौकात गॅस हिटरची सोय, तर कडाक्याच्या थंडीत देखील पोलीस बंदोबस्तावर. अयोध्येतील धर्मपथाच्या सूर्यदेवतेवर लावली 7 घोड्यांची प्रतिकृती. सूर्यखांबाच्या मार्गावर लावण्यात आली आहे घोड्यांची प्रतिकृती. अयोध्येतील रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं जेजुरीच्या खंडोबा विश्वस्त मंडळाला निमंत्रण. विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री संजयजी मुंद्राळे गडावर येऊन निमंत्रण दिलं. बीडच्या परळी तालुक्यातील नंदगोळमध्ये अयोध्येतून आलेल्या कलशाची भव्य शोभायात्रा संपन्न. गावातून काढण्यात आली भव्य शोभायात्रा. अकोला जिल्ह्यामध्ये श्रीराम अक्षता आणि श्रीराम ज्योत दर्शन कार्यक्रम राबवण्याचा संकल्प. सुमारे 3 लाख घरापर्यंत पोहोचणार ज्योत. ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं डाळ आणि साखरेचं वाटप. खासदार श्रीकांत शिंदे यांची कार्यक्रमाला उपस्थिती. मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात दाखल. मंदिर उशिरापर्यंत खुलं ठेवण्याचा मंदिर समितीचा निर्णय. मकर संक्रांतीनिमित्त मंत्री छगन भुजबळांनी लुटला पतंग उडवण्याचा आनंद. सर्वच पतंग सोबत घेऊन उंच उडवायचे आहेत, तर राजकारणामध्ये आडवे येणाऱ्यांचे पतंग देखील कापणार, भुजबळ यांचं सूचक वक्तव्य. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील मराठा समाजाकडून समन्वय समितीची स्थापना. मनोज जरांगे यांच्या समर्थनात आंदोलनासाठी मोठ्या संख्येनं मुंबईला जाण्याचा निर्धार. वाशिम जिल्ह्यातील आसेगाव ते वरुड तोफा रस्त्याची दुरवस्था. रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. रास्ता रोको आंदोलन. कोल्हापूर ते अयोध्या थेट रेल्वे सुरू करा. विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाची खासदार धैर्यशील माने यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.